पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये मंगळवारी मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास भारताच्या तीनही सैन्य दलांना संयुक्त कारवाई केली आणि अवघ्या 25 मिनिटात 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईबद्दल पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी माहिती दिली। पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर मोठी कारवाई केली। भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की ही कारवाई निष्पाप पर्यटकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याकरता करण्यात आली। त्यांनी सांगितलं की पाकिस्तान आणि पीओके मध्ये पसरलेल्या दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं, ज्यामध्ये 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले। यामध्ये उत्तरेकडील सवाई नाला आणि दक्षिणेकडील बहावलपूर येथील प्रमुख दहशतवादी प्रशिक्षण तळांचा समावेश आहे। त्यांनी असेही सांगितलं की या कारवाईत कोणत्याही नागरी वस्तीवर किंवा लष्करी तळांवर कारवाई करण्यात आली नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं। पाकिस्तान में पिछले 3 दशकों से टेरर इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण हो रहा है। इसमें रिक्रूटमेंट, इंडोक्ट्रिनेशन सेंटर्स, ट्रेनिंग एरियाज व लॉन्च पैड शामिल थे, जो पाकिस्तान और पाक अधिकृत जम्मू कश्मीर पीओजेके दोनों में फैले हैं। विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या की ही कारवाई गुप्तहेरांच्या ठोस माहितीच्या आधारे करण्यात आली। मुझफ्फराबादमधील लष्कराचं प्रशिक्षण केंद्र, बर्नाला कॅम्प आणि सियालकोटमधील महमुना कॅम्प देखील उद्ध्वस्त करण्यात आले। ही कारवाई दहशतवाद्यांसाठी कंबर तोडणारी ठरली आणि त्यामुळे पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे। Of these targets for Operation Sindoor was based on credible intelligence inputs and role of these facilities in perpetrating the terror activities. The locations were so selected to avoid damage to civilian infrastructures and loss of any civilian lives. This was done with due diligence, and the camps selected for targeting and their engagement will now be shown to you one by one.